आकाशवाणी नागपूर. समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 2021 साली नागपूर रेल्वे स्थानकावर रेस्टॉरंट ऑन कोच ही संकल्पना सुरू करून एक वेगळी परंपरा निर्माण केली. आता या अनोख्या मॉडेलचा विस्तार करत विभाग अजनी रेल्वे कॉलनी, वर्धा रेल्वे स्थानक, पांढुर्णा रेल्वे स्थानक आणि बेतूल रेल्वे स्थानक येथे 4 नवीन रेस्टॉरंट ऑन कोच सुविधा सुरू करत आहे. या नवीन उपक्रमांमध्ये अधिक उन्नत सुविधा आणि सुधारित भोजन अनुभव प्रदान केला जाणार आहे. मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी TBM अर्थात बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही करण्यात आलं. पूर्व द्रुतगती महामार्गापासून पश्चिम भागात जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी तसंच नवी मुंबई भागात जाण्यासाठी लागणारा लांबचा पल्ला कमी करण्यासाठी ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना करण्यात आली, असं मुख्यमंत्री या उद्घाटनावेळी म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत बैठक घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, द्रमुक राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, CPIM, CPI यासह विविध पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण संदर्भात तसंच संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचं काल निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते. तसंच ग्रामोद्योग समिती कुर्डवाडीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. देशभरात यंदाच्या खरीप हंगामात 116 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली. 27 नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे 75.5 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचा यात समावेश आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.